नाही, मला वाटतं रेग्युलर प्रॅक्टिस असते. आपले पोलीस कर्मचारी मुंबईचे तर सक्षम आहेत. एकंदरीत दरवर्षी नवीन वर्षाला स्वागत करत असताना मुंबई हे जगामधील सर्वात सुरक्षित शहर असं ओळखलं जातं आणि ती प्रतिमा कायम ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनावरती आहे आणि ती प्रतिमा टिकवण्यासाठी नक्कीच आपलं पोलीस प्रशासन सज्ज आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय गृहमंत्र्यांच्या माध्यमातून स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स हे दिले गेलेले आहेत. खास करून मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये जिकडे झोपड्याही तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि तिथे 5 स्टार पार्टीज देखील ह्या तितक्याच मोठ्या प्रमाणात होत असतात. तर दोन्हीकडचं लक्ष ठेवणं हे गरजेचं आहे. अशा दृष्टीने मुख्यमंत्री महोदयांनी कमिशनर असतील त्यांच्या सर्व टीमना प्रशासनाला आदेश दिलेले आहेत. गेटवे ऑफ इंडिया असेल, मरीन ड्राईव्ह असेल, जुहू चौपाटी असेल, इतर अनेक सार्वजनिक ठिकाणी ते मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात सेलिब्रेशनसाठी. इथे गर्दीचा फायदा घेऊन अनेक वेळा म्हणजे पाकिटमार असेल किंवा महिलांची छेडछाडचे प्रकार होत असतात. नाही, विशेषतः महिला सुरक्षेच्या बाबतीमध्ये नक्कीच मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले आहेत. आता ती माहिती आपल्याला देखील देतो की जवळपास 12,000 पोलीस कर्मचारी हे मुंबईमध्ये कार्यरत असणार आहेत, पोलीस अंमलदार, आणि त्याच्यामध्ये महिलांची संख्या मी आता आपल्याला देतो. परंतु महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये मुंबई हे नेहमी सर्वात सुरक्षित शहर राहिलेलं आहे आणि 31 डिसेंबरचं म्हणजे नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करत असताना रस्त्यावरती गर्दी जमते. तिथे फटाके फोडणे असेल किंवा अन्य गोष्टी ज्या तिथे केल्या जातात, नक्की त्या सगळ्यावरती पोलीस प्रशासनाचं लक्ष असेल. परंतु नवीन वर्षाचं स्वागत करत असताना मुंबईकरांनी कुठल्याही दडपणाखाली राहायची गरज नाही. पोलीस प्रशासन आपल्या सुरक्षेसाठी सक्षम आहे. मुंबईला कोस्टल एरिया मोठा आहे, कुंभण असेल, मार्वे, गोडाई किंवा त्याच्या कोस्टल एरियामध्ये बीच पार्टीज होतात. अशा वेळी ड्रग्सची मोठी जी आहे ते तिकडे येतात ड्रग्स. अशा वेळी काय काळजी घेतली तरी ड्रग्सचं नाही, काही 31 डिसेंबरच्या दिवशी ड्रग येतात असातला भाग नाही. 31 डिसेंबरच्या दिवशी ड्रगचं सेवन केलं जातं. हे ड्रग जे येतात हे जास्त करून रोड म्हणजे रस्त्याने जास्त येत असतात, वाहनांनी ते जास्त येत असतात. कोस्टल मार्गे ड्रग्ज येण्याचं प्रमाण तसं मुंबईत कमी आहे. परंतु रस्त्यामार्गे आलेले ड्रग हे सेवन करण्याकरता शेवटच्या त्या घटकापर्यंत पोहोचणार नाही किंवा पोहोचत असताना त्याच्यावरती बंधन घालणं हे गरजेचं आहे. बघा, शेवटी एका दिवसामध्ये हे काही पूर्ण होणार नाहीये किंवा कारवाई होऊ शकत नाही किंवा एका दिवसामध्ये सगळं ड्रग आपण पकडू शकत नाही. परंतु ह्या ज्या पार्ट्या ज्या 31 डिसेंबरच्या निमित्ताने नवीन वर्षाच्या निमित्ताने होणार आहेत, ह्या सगळ्या पार्ट्यांवरती नजर पोलीस प्रशासनाची असणार आहे. कारण शेवटी इंडिव्हिज्युअल ड्रिंकिंग लायसन्स देखील आपल्याला घ्यावं लागतं, त्याचं देखील पालन होताना दिसत नाही. ज्या पार्ट्या होतात त्या पार्ट्यांमध्ये अल्कोहोल सर्व्ह केलं जातं, तिथल्या कुठल्या घरामध्ये हाऊस पार्टी चाललेली आहे त्याची देखील पोलीस प्रशासनाला 100% माहिती मिळत नसते. त्याच्यावर देखील नजर ठेवणं गरजेचं आहे. कारण हे ड्रग्सचं सेवन हे सार्वजनिक ठिकाणी कमी आणि प्रायव्हेट पार्टीजमध्ये जास्त चालतं आणि म्हणून ह्या 31ला प्रायव्हेट पार्टीजवरती जास्त लक्ष ठेवा, अशा पद्धतीच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. आयडेंटिफाय कसं केलं जाणार? कारण अनेक ठिकाणी प्रायव्हेट पार्टीज होतात, फ्लाइंग स्क्वॉड्स असतील, आयडेंटिफाय कसं, त्याचं नेटवर्किंग कसं? आणि आता ते आयडेंटिफाय कसं केलं जाईल हे मी सगळंच उघडपणे सांगू शकणार नाही, परंतु प्रत्येक प्रायव्हेट पार्टीवरती 100% आमची नजर असणार आहे. पब्स आणि बारला पहाटेपर्यंत मदत दिलेली आहे, त्यामुळे पोलीस यंत्रणेवरती खूप मोठा ताण पडतो. कारण रात्रभर त्यांची गस्त नाही, नक्कीच ताण असतो पोलीस प्रशासनावरती. ह्या म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून ते अगदी या 31 पर्यंत सातत्याने होत असणारे जे आपले हिंदू सण आहेत त्याच्यामुळे देखील ताण असतो. 31 डिसेंबरच्या दिवशी आता जवळपास आपल्याकडे आता जर का आपण आकडा बघितला तर जवळपास 13,000 पोलीस कर्मचारी हे मुंबईमध्ये फक्त कार्यरत असणार आहेत. नक्कीच त्यांच्यावरती ताण असणे साहजिक आहे, परंतु त्यांची देखील काळजी नक्कीच मुंबईकर आमची घेतील. सर, एकीकडे आपण बघितलं तर जसं आपण म्हणताय की ड्रग्स मोठ्या प्रमाणात सेवन 31ला केलं जातं. सध्या अनेक ठिकाणी अनेक पोलीस स्टेशन अंतर्गत कारवाई मोठ्या प्रमाणात केली जाते. पोलिसांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत का? नाही, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी झिरो टॉलरन्स, एकनाथ शिंदे साहेबांनी देखील ड्रग्सच्या बाबतीमध्ये कडक मोहीम राबवा अशा पद्धतीचे आदेश पोलीस प्रशासनाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत. 31चं सेलिब्रेशन काय फक्त मुंबईतच होत नाही, ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये देखील केलं जातं आता. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी ड्रग्सच्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्स पॉलिसी, म्हणजे झिरो टॉलरन्स पोलीस प्रशासनाला संपूर्ण अधिकार दिलेले आहेत. 1 ग्राम ड्रग्स सापडू द्या किंवा तिथे 100 ग्राम ड्रग्स सापडू द्या,
कोणीही व्यक्ती ह्या बाबतीमध्ये सुटता कामा नये. प्रत्येकावरती कडक कारवाई केली गेली पाहिजे. विकणारा आणि विकत घेणारा दोघांवरती तितकीच कडक कारवाई करण्यात येईल. गेल्या वेळेस ड्रोननी लक्ष ठेवण्यात आलं होतं, खास करून ड्रोन उडवले होते त्या अशा पार्ट्यांवरती. यावेळेस का ड्रोनचा उपयोग नाही, ती मला वाटतं रेग्युलर प्रॅक्टिस आहे की काही काही एरियाज तिथे पोलीस प्रशासन 100% ऍक्सेसेबल नसतात आणि काही काही हिडन पार्टीज असतात, काही काही छुप्या पार्टीज असतात. त्या सगळ्या पार्ट्यांवरती टेक्नॉलॉजीचा वापर करून आमचं पोलीस प्रशासन तिकडे लक्ष ठेवून असेल. दुसरीकडे याच 31st दरम्यान आपण पाहतो की मद्यपान करून मोठ्या प्रमाणात तरुण हे रस्त्यावर गाडी चालवताना पाहायला मिळतात. मुंबई पोलिसांनी नुकतीच कारवाई देखील सुरू केलेली आहे, विशेष मोहीम राबवलेली आहे आणि काही गाड्या देखील जप्त केलेल्या आहेत. काय सांगाल त्या संदर्भात? नाही, मला वाटतं कोविडच्या कालावधीमध्ये म्हणजे कोविड यायच्या अगोदर पोलिसांकडनं ड्रंक अँड ड्राईव्हच्या बाबतीमध्ये चांगली आणि कडक कारवाई आपल्याला मुंबईमध्ये होताना दिसायची. परंतु कोविडमुळे अर्थातच त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स आले, कारण कोविडचा संसर्ग होऊ नये म्हणून. आणि त्यानंतर थोडीशी ही कारवाई लूज होताना दिसत होती. परंतु आता पुन्हा पोलीस त्या बाबतीमध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि ड्रंक अँड ड्राईव्हच्या जी काही मोहिमेमध्ये राबवली जायची, अगोदर फक्त विकेंड्सला म्हणजे फक्त शुक्रवार शनिवारी आपल्या पोलीस दिसायचे हे ड्राईव्ह करत असताना, परंतु आता वीकडेजमध्ये देखील करावी अशी नक्की सूचना माझ्याकडनं देखील असेल. परंतु ह्यापुढे ड्रंक अँड ड्राईव्ह करणं महाराष्ट्रामध्ये अर्थातच एक सिरियस क्राईम, परंतु ह्या क्राईमला जास्तीत जास्त आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन अजून कडक कारवाई करायला तर सुरुवात केली. मला वाटतं 800 बाईक्स ह्याच्यावरती कारवाई केलेली आहे, त्या जप्त केलेल्या आहेत मागच्या काही दिवसांमध्ये आणि ती कारवाई अजून कडक होत राहील. सर, हॉटेल व्यवसाय असतील, ढाबे असतील, मोठे मोठे 5 स्टार हॉटेल असतील, यांच्या मालकांना काही नोटीस दिल्या का? म्हणजे ड्रंक अँड ड्राईव्हसाठी मध्ये एक उपाय केला होता की त्यांनीच गाडी द्यावी, जे ड्रंक अँड ड्राईव्ह त्यांना गाडी पुरवावी, त्यांनी सर्व्हिस द्यावी, ड्रायव्हर द्यावा त्यांनी फॅमिली त्यांना, अशी एक सिस्टम चालू करण्यात आली होती. अशी काही सिस्टम यावेळेस असणं दिसणार आहे का? म्हणजे त्यांनी गाडी चालवू नये दारू पिऊन किंवा ड्रिंक करून, त्यामुळे मालकांनी. मला वाटतं बघा, ही शेवटी संयुक्त जबाबदारी आहे. शेवटी सगळी जबाबदारी आपण पोलीस प्रशासनावरती किंवा हॉटेल मालकांवरती टाकून चालणार नाही. आज ऍज अन इंडिव्हिज्युअल मला देखील माहिती असली पाहिजे, मला देखील कळलं पाहिजे की आपण ड्रिंक केलेलो आहे त्यामुळे आपण ड्राईव्ह करू नये, असं थोडंफार अवेअरनेस स्वतः देखील आपण ठेवलं पाहिजे. आणि ती विनंती आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मी महाराष्ट्र जनतेला करेन, महाराष्ट्र शासनाच्या वतीने, आमच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदयांच्या वतीने, की आपण 31st सेलिब्रेशन करत असताना आपण आपल्या मित्राची स्वतःची काळजी घेतली पाहिजे. जर का तुम्हाला वाटत असेल की बाबा मी गाडी चालवू शकत नाहीये, आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करून घ्या. आता मुंबईमध्ये मेट्रो आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट आता आपण उशिरापर्यंत आपण चालू ठेवतोय, त्याचा उपयोग करून घ्या. आणि म्हणून मला वाटतं ही संयुक्त जबाबदारी आहे. फक्त प्रशासनावरती बोट ठेवून चालणार नाही, तर प्रशासनाला आपल्या सर्व नागरिकांनी देखील तितकीच मदत केली पाहिजे. मुंबई पुण्यासारखी मोठी शहर असेल, गेल्या काही वर्षांचा जर इतिहास पाहिला आपण, 31 डिसेंबरच्या रात्री प्रायव्हेट पार्टी होतात, रेव्ह पार्टीज होतात, किंवा शहराला लागून असलेल्या काही ग्रामीण भागामध्ये अज्ञात ठिकाणी अशा रेव्ह पार्टीज उघड झालेल्या पोलिसांनी, तर त्यावरती विशेष लक्ष असणं, कारण त्यांचं विशेष कोडिंग असतं, विशेष वेगळ्या ऍपवरती, प्रायव्हेट ऍपवरती देखील याचं हे केलं जातं. नक्कीच ह्याच्यामध्ये एटीसीच्या माध्यमातून प्रत्येक पोलीस स्टेशनला एटीसी आपले अधिकारी असतात, त्याला वेगळी यंत्रणा असते, त्याची गुप्तचर यंत्रणा ही वेगळी असते. आणि मला वाटतं नार्कोटिक्सच्या अंडर येणाऱ्या आमचे सगळे अधिकारी ह्या सगळ्या दिवसांमध्ये अलर्ट राहण्याचे निर्देश त्यांना आम्ही दिलेले आहेत. आणि कुठे कुठे प्रायव्हेट पार्टीज होऊ शकतात त्या सगळ्या संभाव्य जागांवरती नक्कीच आमची पोलीस प्रशासनाची कडक नजरही असणार आहे. मुख्यमंत्र्यांचा आता 100 दिवसांचा रोडमॅप आहे, त्याबद्दल तुमची देखील बैठक झाली, काय त्याबद्दल आहे? नाही, ती होम डिपार्टमेंटची नव्हती, परंतु ग्रामविकास विभाग असेल आणि अन्न नागरी पुरवठा असेल, ज्याचं राज्यमंत्रीपद हे माझ्याकडे आहे, त्या दोन्ही डिपार्टमेंटची होती. आणि अन्य डिपार्टमेंटची तिथे 100 डे प्लॅनसाठीची बैठक होती. पण त्याचे सगळे विषय मला वाटतं आमचे कॅबिनेट मिनिस्टर्स आणि ते त्या बाबतीत घोषणा करतील तर अधिक उत्तम राहील. तुम्ही 10 नवीन वर्षाचं काय हे केलं का? संकल्प काय असणार नवीन वर्षाचा? नाही, माझं तर बघा, शेवटी माझ्याकडे जी खाती आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं खातं हे गृह विभागाचं, शहरी विभागाचं खातं आहे. आणि आजच्या घडीला तरुण जो ड्रग्समध्ये ओढला जातोय त्याला थांबवणं पुढच्या माझा 1 वर्षाचा अजेंडा हाच असेल, किंवा माझा पर्सनल 100 डेचा जो प्लॅन आहे तो म्हणजे ड्रग्सचं सेवन हे महाराष्ट्रामध्ये थांबलं पाहिजे. ड्रग्ज विकणाऱ्यांवरती कारवाई, कडकच्या कडक कारवाई झाली पाहिजे. जे भारताबाहेरचे नागरिक आपल्याकडे येऊन, खास करून नायजेरियन्स ह्याच्यामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतलेले आहेत, त्यांना धरणं, त्यांना पकडणं,
ड्रग पेडलर्स वरती कडक कारवाई झाली पाहिजे, त्यांना डिपोर्ट करणं किंवा त्यांच्यावरती कारवाई करायला लावणं, म्हणजे एकंदरीत ड्रग्सच्या सेवनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये कडक कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये मी तिथे 100% सक्रिय तुम्हाला दिसेन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.